तर त्या तांत्रिकाला वाटलं की हा खूप हट्टी आहे, तर हा तंत्रविद्या शिकू शकतो. तर तो तांत्रिकाने दुसऱ्या दिवशी आपल्या झोपड्याचा दरवाजा ओपन केला, आपलं सगळं बॅग पॅकेज घेतलं. त्याच्यापाशी एक केस आली होती. तो म्हणला की चाल, तुझा आजचा पहिला दिवस, तू माझा शिष्य आहे ना, चाल ही झोळी घे, हे आपलं सामान घे आणि माझ्यासोबत चाल. तो मुलगा खुश झाला, उठला, आपलं सामान त्या झोपड्याच्या एका कोणत्यामध्ये ठेवलं आणि त्या तांत्रिकाने जे काही सांगितलं होतं ते सगळं घेतलं आणि त्याच्यासोबत गेला. त्याच्यासोबत गेल्याच्या नंतर एका घरामध्ये एका बाईच्या अंगामध्ये भूत घुसलं होतं. तर ते भूत काढण्यासाठी जो तांत्रिक तंत्रविद्या वाचू लागला, त्याच्याकडे हा निरीक्षण देऊन बघू लागला. आणि आश्चर्याची गोष्ट तर अशी होती की या मुलाला त्या बाईचा अजिबात भीती वाटत नव्हती. ती बाई अलग अलग प्रकारचे आवाज काढू लागली, अलग अलग प्रकारचे आवाज काढू लागली. तरी पण हा मुलगा भीत नव्हता. आता याचा हा साहस बघून तांत्रिकाला आता पक्का विश्वास बसला की हा